ज्यांच्या नावामध्ये 4 वेद, 18 पुराण यांचं सामर्थ्य आहे आणि ज्या शौर्य आणि धैर्याच्या प्रतीक आहेत, अशा ज्यांची कीर्ती वैश्विक पातळीवर त्यांच्या कार्यकर्तृत्वाने निर्माण झाली, त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना या देशामध्ये मंदिराचा निर्माणकर्ता म्हणून ओळखलं जातं. आपण त्या मोगलांना ओळखतो ज्यांनी या देशातली संपूर्ण मंदिरं नष्ट केले, परंतु या देशातील जेवढी काही मंदिरं आहेत, जी हिमालयापासून अगदी देशाच्या शेवटच्या टोकापर्यंत किंवा देशातील चारही दिशामध्ये किंवा देशाच्या कानाकोपऱ्यात जी काही भागवत धर्माची, हिंदू धर्माची मंदिरे आहेत, ही सर्व मंदिरे ज्या अहिल्यादेवी होळकरांनी पुनर्जीवित केली, निर्माण केली आणि एक भागवत धर्माला किंवा हिंदू धर्माला एक नवी झळाळी दिली, त्यांचं कार्य हे अखंडितपणे भविष्यातील अनेक पिढ्यांना एक ऊर्जा देणारा आहे, दिशा देणारा आहे, गती देणारा आहे, शौर्य पराक्रमाची गाथा सांगणारा आहे. कारण त्यांनी मैदानी प्रदेशामध्ये तब्बल 30 ते 35 वर्ष पाय रोवून या देशामध्ये राज्य केलं आणि आपली कीर्ती आणि ख्याती वैश्विक पातळीवर निर्माण केली. एक स्त्री किंवा एक नारी मैदानी प्रदेशामध्ये खंबीरपणे पाय रोवून 30 ते 40 वर्ष या देशामध्ये राज्य करते, हे इतिहासातील सुवर्णयुग आहे. आणि याच महान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मोत्सव आहे. हा जन्मोत्सव खऱ्या अर्थाने या देशातील तरुण पिढीला एक दिशा देणारा ठरेल. आणि या निमित्ताने आपण एक संकल्प करूया की अहिल्यादेवी होळकर यांचे विचार म्हणजे त्या कालखंडामध्ये, ज्या कालखंडामध्ये फक्त जीव मुठीत घेऊन जगायचं कसं ही भ्रांत निर्माण झाली होती, त्या कालखंडामध्ये त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये बळ निर्माण केलं. आणि आज आपल्या राज्यघटनेमध्ये ज्या काही अनेक बाबी दिसत आहेत किंवा राज्यघटनेमध्ये नमूद आहेत किंवा समाविष्ट केलेल्या आहेत, त्या त्यांनी त्या कालखंडामध्ये निर्माण केलेल्या आहेत. जलसंधारणाच्या संदर्भात त्यांचं अलौकिक कार्य आहे. जलसंधारणाचं जनक म्हणून जरी त्यांना संबोधलं गेलं किंवा खऱ्या अर्थाने त्यांना संबोधलं पाहिजे, कारण त्या कालखंडामध्ये पाणी पुरवठ्याच्या ज्या योजना आहेत, सेवा आहेत किंवा सुविधा आहेत, त्यांनी आपल्या राज्यामध्ये निर्माण केल्या होत्या. संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये सार्वजनिक ठिकाणी किंवा येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना कशा पद्धतीने पाणी पिण्याची सोय होईल, जनावरांसाठी पाणी पिण्याची सोय होईल, लाखो पशुपक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी पाण्याची सोय कशी होईल, म्हणजे जलसंधारणाचं मूळ त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि त्यांच्या विचारामध्ये खूप मोठी ताकद, शक्ती आणि सामर्थ्य आहे. शौर्य आणि धैर्याच्या त्या प्रतीक आहेत. 4 वेद 18 पुराणाच्या त्या प्रतीक आहेत. म्हणून अहिल्यादेवी होळकरांचा तो जन्मोत्सव आहे, तो एक विचार दिन म्हणून साजरा केला पाहिजे, की प्रेरणा दिन म्हणून साजरा केला पाहिजे. आणि या प्रेरणा दिनाचा, विचार दिनाच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाला एक वेगळी दिशा दिली पाहिजे आणि त्यांच्या सामर्थ्यातून, त्यांच्या विचारातून आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासारख्या काही बाबी आपण स्वीकारल्या पाहिजेत. हाच खऱ्या अर्थाने या जन्मोत्सवाचा एक आनंदी क्षण असेल. अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.